मुजराव साहेब. स्वतःला जरा जपत जावा तानाजीराव. अजी. असा वारंवार काय म्हणून जीव धोक्यात घालता? आहो साहेब, अहो समद्या राळाच्या जगदंबा तुम्हाला तिथं समजच ठाव आहे. पर तुमच्या समोर लहान तोंडी मोठा घास घेतो नाही. ही वाघर भेकर म्हणजे निसर्गाचंच धन नव्हता. आता आपणच त्यासनी मारू दिलं तर त्यांचा बाप सह्याद्री आपल्या संकट उभा तरी राहील का? नाही म्हणजे आपलं धन आपणच जपाय नको का? भले सुभेदार. हे असं काय बाय तानाजी रावणकडे शिकाय भेटते. पर सुभेदार अवशिबंदी होती ना बरोबर. आता अहो शिबंदी काय करायची? अहो चिलट माराया तलवार कशाला? का अंधार तळ हातावर फोडतो का नाही तसं ठेचायचा खा. आय, आय, आय. हीच संधी आहे शास्त्रखानाला आपली ताकद दाखवण्याची. वायजे कोकणात उतरण्याच्या वाटा किती? आता त्यो पवन मावळातून निघालाय म्हणल्यावर 5 वाटा. लोणावळ्याचा घाट म्हणजे बोरघाट, दुसरा कुरवंड्याचा घाट, पुढे सावघाट वाघजाईचा घाट आणि सावष्टी. लोणावळ्याचा घाट म्हणाल तर लोणावळा खंडाळा बोरघाट खपवली. कुरवंड्याचा घाट म्हणाल तर लोणावळा कुरवंड्याचा घाट आंबा नदीचं खोरं उमरण पेन. पुढे सावघाट म्हणाल तर तुंगवाडी जांभुळणं नांदगाव मलुष्टी सावघाट परळीन जांभूळपाडा. आता वाघजाईचा घाट म्हणाल तर आंबावनं तेलबाईला वाघजाई. नाही थांबा. तुम्ही तर भरमदेवच आहात. मग काय तर समद्या वाटा तुम्हीच बांधून काढल्यात जणू. सुभेदार नाईक जी. खानाचा सैन्य संभार खूप मोठा आहे, त्यामुळे तो सोपी आणि पटकन घाटमाथा ओलांडता येईल अशीच वाट निवडणार. अशा 2च वाटा आहेत, बोरघाट आणि कुरवंडा. दोन्ही वाटांवर लक्ष असू द्या. जी. चलो. अरे या इकडे. काय झालं अरे या तुम्ही बे. काय झालं रे? काय वेळ काय झालं होय? अरे ते बघ खाली काय आहे? कोण्या खानाची फौज चालली जणू. अरे हानू काढा दगड. अरे दगड घेतला हाणतो. थांब या तोफच टाकतो. अरे थांब. ए थांब. अरे तू अब गोळा आहे का त्यो? हा अरे ठेव खाली. अरे 2 दिवसामागे ते किसनं जे आलं होतं राजांचं सांगावं द्यायला काय या समद्या फौजेसनी पुढे जाऊ द्या म्हणून. अरे मग जाऊ द्यावं. मग काय तर चटणी वाटायची असेल तर खोबरं पाटावर म्हणते तूर जाऊ द्यावं. अरे ए दाद्या. ओय दाद्या. अरे मी काय म्हणतो. मावळा आहे जी. नाईक. धनी दे रे सुभेदार काय नाही. लय दिवसांनी दर्शन करतंय. बता कुठं भटकत होतो जी नेहमी पार म्हणा. धन्या. कार्तलप खानानं चाल धरली या लोणावळ्याची म्हणजे बोरघाट. नाही, कुरवंडा. कुरवंडा. लेकिन खासा वो बोरघाट ज्यादा आसान है. इसीलिए वहां से नहीं जाएंगे. हमारी फौजें हमेशा आसान रास्ते से जाना चाहती है. ऐसा आज तक का मरहट्टों का तजुर्बा है. तो वो इस रास्ते पर हमारे लिए घात लगाकर बैठे होंगे और हम उन्हें चकमा देकर इस मुश्किल कुरवंडा उमरा घाट से निकल जाएंगे. आपण त्याच्यासारखा विचार करणार नाही असं त्याला वाटेल, नेहमीप्रमाणे. वो सब ठीक है खासा. वो पिछला किला शिवाजी के कब्जे में था. जी, लोहगढ़ और उसके बाजू में विसापुर का किला. दोनों किले शिवाजी के. उन किलों पर मराठे जरूर होंगे. तो उन्होंने हम पर हमला क्यों नहीं किया? डर गए होंगे. इतनी बड़ी फौज देखकर डर गए होंगे, क्योंकि वो हमसे जंग में जीत ही नहीं सकते. कहीं ऐसा ना हो खान साहब कि हमारी फौज जंग के काबिल ही न रहे. चलो.
आता आपण जेव्हा जेव्हा राजमाचीला गेलोय तेव्हा तेव्हा कुरवंड्या करतो वय ती थोमरं लागतं ती आपली जागा. अहो पाय थेशी असलेल्या चावणीवरून कुणी पिटाळलं ना तर पायाचं टाक दिलं हो त्याला. अहो आपणच काय एखादं शेंबड पोरबी भल्या थोरल्या बाप्याला मुठीत नाक धरायला लावल वर धावलं तर. आपण तेच करायचं. उमरव लांडून पुढे गेलं की कुरवंडा सुरू होतो. तिथे एक नळी तयार होते. आपण तिथं मोर्चे उभे केले की ती जागा बंद. म्हणजे खानाची पार खुट्टीच बसली की. हो. आता करायचं असं, यसाजीराव तुम्ही जी राजा. तुम्ही आणि नेतोजी पालकर सवाष्णी मार्गे आधीच पेणमध्ये उतरा आणि तिथं हुल घाला. खानाच्या फौजेपुढे जी गस्तीची पथकं असतील त्यांना असं वाटलं पाहिजे की आपली खूप मोठी फौज आधीच कोकणात आहे. तानाजीराव तुम्ही जी. खान घाट मथावलांडून वर आला की तुम्ही मागून येऊन घाटाचं तोंड बंद करायचं. आम्ही ताम्हिणी मार्गे होतो. पण राज तो तर लांबचा रस्ता आहे. आपल्याकडे खोडी आहेत. आम्ही सडेच निघू आणि वेगानं सिंहगड उजव्या अंगाला घालून खानाच्या समोर निघू. आधी त्याला पुरता आत येऊ द्यायचं आणि मग खेळवत खेळवत पिंजऱ्यात अडकवायचं. उंबरखिंड. मारो. बाई माणूस आहेस. आऊसाहेबांचा राजांचा आदेश आहे. आया बाया लेकरन म्हातार या समद्यांवर मराठे तरवार उगारीत नाहीत. जा बाई सोडले तुला. भाग रहे हो कायर की तरह? नहीं मैं अब क्यों भाग रहे हो खान साहब? मान लीजिए बहुत बड़ी गलती की है आपने. मान लीजिए अपनी शेखी पगारने के लिए शिवाजी जैसे शेर के जंगल में घुसने की गुस्ताखी की है आपने. इतनी बड़ी बादशाही फौज और आपने अपने घमंड में शेर के मुंह में धकेल दी. कितनी अफसोस की बात है. आज तक के बादशाह आलमगीर के इस्तकबाल पे आपने पानी फेर दिया. देखिए देखिए चारों तरफ मराठे कितने जोरों पर है. लानत है आपकी जंगे बहरी पर. उस मूर्ख शाइस्त खान ने दुश्मन की आग में फौज समेत हमें भी धकेल दिया. थोड़ा फल मिलने की आस हो तो ही आदमी को काम करना चाहिए, वरना वही हिम्मत जुर्रत कहलाती है. लोग हंसते हैं ऐसे मत पर. रायवगन साहिबा आप बेवा हूँ खां साहब. दुनिया खुली आंखों से देखी है मैंने, अपने तजुर्बे से कह रही हूँ. चाहिए उस शिवाजी के पैर पकड़ लीजिए और सबको मौत के मुंह से छुटकारा दिलवा दीजिए. लेकिन अभी भी हम मेरी बात सुनिए खां साहब. शिवाजी नेक दिल है, जंग के उसूल रखने वाला है, दोस्तों का दोस्त और उसूली दुश्मनी करने वाला है. उसके पैर पकड़कर तौबा कर लोगे तो वो जरूर जाने देगा.
आपके मुल्क में बदतमीजी से हमने हाथ डाला, इसका हमें बेहद अफसोस है हुजूर। आप नजरे इनायत फरमाइए और हमें जिंदा यहाँ से जाने दीजिए। ये आपका सह्याद्री का जहन्नुम जैसा घना घना सह्याद्री के इस घने जंगल में हम कुछ समझ नहीं पा रहे हैं हुजूर। ये मुल्क इतना डरावना होगा इसका हमें अंदाजा नहीं था, इसीलिए हमारे हाथों ये गुनाह हो गया। मतलब अगर मुल्क सीधा होता तो आप ये गुनाह बड़ी खुशी से कर लेते। नहीं हुजूर। राजमन राजा राजा आपके वालिद शहाजी राजे साहब और हमारी कदीम जानी दोस्ती है। आता जीवावर बेतलं तवा नातं आठवतंय। भूल हो गई राजे, गलती हो गई, लेकिन हमें धर्म से जाने दीजिए। इसके बाद ये नौदिगार सूरत आपको कभी दिखाई नहीं देगी। हमारी जुबा का एतबार कीजिए राजे, इसके बाद आपके किसी भी मुल्क की तरफ हम बुरी नजर से नहीं देखेंगे। कुछ चीजें हमें बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए। राज पर तानाजीराव जी, यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा की मागच्या 6 मासात मावळात यांनी जितकी गावं जळली त्याची नुकसान भरपाई झाली पाहिजे। त्या खंडणीतून रयतेची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झाली तरच यांना जाऊ द्या। अहो पण राज हे तानाजीराव जी, हे असं का ते आम्ही वेळ आल्यावर सांगू। वय वय जी, आप तशरीफ ले जा सकते हैं।